आम्ही बऱ्याच वेळेस ऐकतो की नशीब हे आपलं म्हणजे आधीपासूनच लिहिलेलं बरोबर असतं, बरोबर आहे. मग अशा वेळेला नवीन पिढी आता जी येते किंवा आमच्यासारख्यांना सुद्धा असा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की नशीब जर आधीच ठरलेलं आहे बरोबर तर मग कर्म का करावीत आम्ही, म्हणजे बरोबर. नशीब आणि कर्म हे ज्योतिषीशी काही रिलेटेड आहे का? बरं, एक लक्षात घ्या की पहिली गोष्ट आपल्याकडे नशीब फेट असं काही नाहीच आहे. आपल्याकडे 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. तुम्ही जे काही कर्म केली आहेत ते तुम्हाला भोगणं क्रमप्राप्त आहे. आता कर्म आणि प्रारब्ध हे एकाच रथाची 2 चाक आहेत. ज्योतिषशास्त्र जे ना हे पूर्णतः कर्माधिष्ठित शास्त्रच आहे. याचा अर्थ असा होतो की ज्योतिषशास्त्राची उत्पत्तीच यासाठी झाली की वेदांमध्ये जी कर्म सांगितलेली आहेत ती योग्य त्या वेळी झाली पाहिजेत. योग्य त्या वेळी योग्य ते कर्म